नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक. पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 बातम्या महाफा स्वरूपात. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री शिंदेंचं रक्तदान, शिंदेंकडनं तमाम जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा. सर्वसामान्य जनतेला हे वर्ष सुखसमृद्धी आरोग्यदायी जाऊ, शेतकऱ्यांवरचं संकट दूर हो, शिंदेंकडनं प्रार्थना. महाराष्ट्रातील 17 मोठे प्रकल्प जबरदस्ती गुजरातमध्ये नेले. वाटमारी दरोडेखोरी सुरू. महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याच्या चर्चेवर राऊतांचा आरोप. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाहीत, खोट्या माहितीवरती विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. गुजरातला समृद्ध करून देश खिळखिळा करण्याचा डाव. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी चुल्लूभर पाण्यात बुडून मरावं, वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत यावर बोलण्याची ताकद नारायण राणेंमध्ये नाही, नारायण राणेंची मिमिक्री करत राऊतांचा निशाणा. सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार नाही, माहिती न घेता विरोधक वैयक्तिक द्वेषातून टीका करतात. महायुतीचं सरकारच हा प्रकल्प पूर्ण करेल, नितेश राणे यांचं वक्तव्य. ठाण्यातल्या रेवपाटीवरती पोलिसांची कारवाई. 100 जण ताब्यात. घटनास्थळावरनं बियर, सिगरेट, गांजाची पाकिटं जप्त. राज्य सरकारचं रेव पाटीतनं निर्माण झालेलं आहे. राज्यात गुजरातमधनं अंमली पदार्थ येत आहेत. महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेटमध्ये गुजरातचं कनेक्शन. खासदार संजय राऊतांचा निशाणा. तर रेव पाटी कुणी सुरू केली हे राऊतांना चांगलंच माहिती. शिरसाटांचा पलटवार. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सर्वाधिक रेव पाट्या. तर उपमुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांची गृह खात्यावरची पकड सैल. वडेट्टीवारांची शिंदे फडणवीसांवर टीका. त्यांच्या काळात ड्रग्जवरती कारवाई होत नव्हती, त्यांनी आता बोलू नये. आम्ही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करतोय. मुंबई पोलिसांनी 5000 कोटींचं ड्रग्ज आतापर्यंत पकडलं. मुख्यमंत्र्यांची विरोधकांना उत्तरं. रावेर लोकसभेच्या जागेवरती सासरा विरुद्ध सून सामना रंगण्याची शक्यता. लोकसभेसाठी मी इच्छुक, पक्षाने आदेश दिलाय. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. तर पक्षानं संधी दिली तर निवडणूक लढणार, रक्षा खडसेंचं वक्तव्य. मोदींचा सायलेंट मतदार सर्व्हेमध्ये येत नाही. लोकसभेला राज्यात महायुतीच्या 45 जागा निवडून येणार, मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा. 2024 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान राहणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. अयोध्या हा राजकीय इव्हेंट नाही, रामभक्त त्यांना उत्तर देतील, शिंदेंचा. ठाकरे राऊतांचं नाव न घेता टोला. जयंत पाटील महायुतीमध्ये येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला. आमदार संजय शिरसाटांचं वक्तव्य. जयंत पाटीलही महायुतीसोबत येतील, व्यक्त केला विश्वास. शिंदे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही. खासदार प्रतापराव जाधवांचा दावा. महायुतीमध्ये मेरिटवर जागा वाटप होणार. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणणार असल्याचं ध्येय असल्याची ही माहिती. प्रतापराव जाधवांचा शिवसेनेशी संबंध काय? जाधव बुलढाण्यातनं पुन्हा निवडून येतात का? आता पहा संजय राऊतांचा इशारा. राज ठाकरे सोबत आल्यास आम्हाला आनंदच. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी इच्छुक, निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे. खासदार प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या कोट्यातल्या बुलढाणा, हिंगोली या 2 जागा आम्हाला मिळाव्यात. संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे मागणी. राम मंदिर उद्घाटनानंतर इंडिया आघाडीसह मवियात स्फोट होणार, राणा दाम्पत्याचा मोठा दावा. मोदींविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या युतीमध्ये स्फोट होईल. 2 पक्ष मोदींना पाठिंबा देणार असाही दावा. नववर्षात शरद पवार 3 दिवस शिर्डी दौऱ्यावर. 3 आणि 4 जानेवारीला शरद पवार गटाचं शिर्डीत अधिवेशन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिन साजरा. विजयस्तंभ परिसरात अभिवादनासाठी मोठी गर्दी. विजयस्तंभाची आकर्षक फुलांनी सजावट. कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी, अभिवादनासाठी मोठी गर्दी. कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज. 4000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. तर 65 एकरवरती सुसज्ज पार्किंग व्यवस्था. नववर्षानिमित्त साईनगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी. भाविक रात्रीपासूनच साईचरणी नतमस्तक. शेकडो पायी पालख्याही शिर्डीमध्ये दाखल. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सहपरिवार साई दरबारी. तर दरवर्षी न चुकता नववर्षाच्या पूर्वसंध्येला येण्याची प्रथा ठेवली कायम. बुलढाण्यातल्या शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं. भाविकांची दर्शनासाठी मांदी आई.
नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकच्या गोदाकाठी सहस्र दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं आयोजन 2024 दिवे प्रज्वलित करून नवीन वर्षाचं स्वागत, नाशिककरांचा उत्साहात सहभाग। मुंबईच्या वांद्रे पश्चिम इथल्या कार्टर रोड समुद्रकिनारी नववर्षाचं जल्लोषात स्वागत, आकर्षक विद्युत रोषणाईनं तयार केलेलं वंडरलँड आकर्षणाचं केंद्र। मुंबईच्या अंधेरी कंट्री क्लबमध्ये डीजेच्या तालावरती नववर्षाचं स्वागत, अनेक सिने अभिनेत्यांची उपस्थिती, तरुणींमध्ये आनंदाचं वातावरण। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरती नववर्षाचं जल्लोषात स्वागत, नववर्षाच्या स्वागतासाठी असंख्य तरुणी जमले होते एकत्र। अकोला शहरामध्ये नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत, सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतात नागरिकांचा उत्साहात सहभाग। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती, सर्व हॉटेल्स हाऊसफुल, माथेरानच्या घाट रस्त्यावरती वाहनांच्या लांब रांगा। अयोध्येच्या शरयू घाटावरती भक्तिमय वातावरणात नववर्षाचं स्वागत, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, शरयू नदीच्या तीरावरती लेझर शोचंही आयोजन। गोव्यामध्ये नववर्षाचं धुमधडाक्यात स्वागत, क्रूज, कॅफे, हॉटेल आणि बीचवरती तुफान गर्दी, तरुणाई डीजेच्या तालावरती थिरकली, बीच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत, सिडनीच्या ब्रिजवरती जोरदार आतषबाजी, लेझर शो आणि आतषबाजीनं शहर उजळलं। न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नववर्षाची सुरुवात, ऑकलंडच्या स्काय टॉवरवरती मोठ्या प्रमाणात आतषबाजी, तरुणाईमध्ये नववर्षाचा उत्साह। तर थायलंड आणि हाँगकाँगमध्ये 2024चं जल्लोषात स्वागत, नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी, 2024चं जंगी स्वागत। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये नववर्षानिमित्त जागोजागी नाकाबंदी, पोलिसांची कायदा सुव्यवस्थेसाठी करडी नजर। नाशिकमध्ये हुल्लडबाज तरुणांवरती कारवाईसाठी शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उतरले रस्त्यावर। साताऱ्यात नववर्षानिमित्त कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याची नाकाबंदी, पोलिसांकडून वाहन तपासणी, तर काही हुल्लडबाज तरुणांवरती कारवाई। पालघरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवरती पोलीस प्रशासनाची कारवाई, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त। जळगावात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रभर वाहनांची तपासणी, पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरभर तैनात, ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, राज्यभरातून हजारो भाविक पंढरीत दाखल, उद्यापर्यंत गर्दी वाढण्याची शक्यता। तीर्थस्थानांसह पर्यटन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक पर्यटकांनी गजबजलं, रामकुंड परिसर, कपालेश्वर मंदिरात भाविकांनी केली गर्दी। नांदगावच्या श्री क्षेत्र नस्तनपूरमध्ये शनी मंदिर रात्रभर खुलं राहणार, नवीन वर्षानिमित्तानं हजारो नागरिक दर्शनाला येत असल्यामुळे घेतला निर्णय, मंदिरात भजन कीर्तनासह काकड आरतीचं आयोजन। बेळगावात पुन्हा एकदा कन्नड भाषेची सक्ती, मराठी फलक झाकले, कन्नड फलक न लावल्यास परवाना रद्द होणार, बेळगाव पालिका आयुक्तांचे आदेश, नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरती केंद्र शासनाचं लक्ष, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची माहिती, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट जेवनला न घाबरण्याचं आवाहन। सोलापूरच्या लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं 52 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न, भाजपा आमदार सुभाष देशमुखांच्या संस्थेचा 40वा सामुदायिक विवाह सोहळा। सोलापूरच्या माढ्यामध्ये शरद पवार गटाच्या बॅनरवरती शिंदे गटाच्या संजय कोकाटेंचा फोटो, राजकीय वर्तुळात चर्चा, संजय कोकाटे शरद पवार गटात जाण्याची शक्यता। विरार ते चर्चगेट जाणाऱ्या लोकलमध्ये एका बॅगेत बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन, तपासानंतर बॉम्ब नसल्याचं निष्पन्न, वसई रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याची अफवा। छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीत 6 कामगारांचा मृत्यू, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगर आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत जाहीर, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाखांची मदत, तर जखमींवरती शासकीय खर्चानं वैद्यकीय उपचार करण्याचा निर्णय। नंदुरबारच्या 1064 स्वस्त धान्य दुकानदारांचा आजपासून बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य संघाचा राज्यभरात संपाचा निर्णय।
सांगलीचं ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न. यंदाचं 9वं वर्ष असूनही यात्रेची व्याप्ती वाढली. कोटींच्या घरात उलाढाल. सांगलीच्या मिरजेत अयोध्येतनं आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाचं पूजन. पालखी रथ वाद्याच्या गजरात शोभायात्रा संपन्न. जागोजागी फुलांची उधळण. यात्रेचं जोरदार स्वागत. धुळ्यामध्ये नववर्षानिमित्त मध्यरात्री रक्तदान शिबिराचं आयोजन. युवक बिरादरी आणि रक्ताश्रय संस्थेचा 40 वर्षांपासूनचा उपक्रम. पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता विवेक फणसाळकर यांच्याकडे. पुढील आदेशापर्यंत फणसाळकर कार्यभार सांभाळणार. राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती. CS मनोज सोनिक यांच्याकडनं नितीन करीर यांनी पदभार स्वीकारला. नितीन करीर 88च्या बॅचचे IAS अधिकारी. नव्या वर्षात सरकारी महोत्सवांची रेलचेल. प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक युवा महोत्सव महानाट्य होणार. महोत्सवासाठी शासनाकडनं घसघशीत आर्थिक तरतूद. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका. जालना नांदेड विस्तारित समृद्धी मार्ग आणि पुणे रिंग रोड नव्या वर्षात मार्गी लागणार. MMRDCला प्राप्त झालेल्या 28 निविदांपैकी 18 निविदा पात्र. नायर पाठोपाठ शिवा आणि कूपरमध्ये सुद्धा विशेष मुलांसाठी पुनर्वसन केंद्र. विशेष गरज असलेल्या मुलांसाठी नायर रुग्णालयामध्ये प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं मुंबई महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियान गाड्यांना हिरवा झेंडा. महास्वच्छता अभियानात मुख्यमंत्रीही सहभागी. ड्रग्ज संबंधित आरोपीला पकडण्यासाठी चक्क झोमॅटो डिलिव्हरी बॉय बनत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 10 लाख रुपयांचे MD ड्रग्ज जप्त. माहुल प्रकल्पग्रस्तांकडनं मृतांना श्रद्धांजली. प्रकल्पग्रस्तांना कुर्ला SGIL इथे जानेवारी 2021 मध्ये घरं जाहीर. मात्र अजूनही दुरुस्तीचं काम सुरू. लवकरात लवकर घरं देऊन जीव वाचवावेत प्रकल्पग्रस्तांची मागणी. मध्य रेल्वेच्या RPF जवानांनी एप्रिल ते नोव्हेंबर 2023 मध्ये 44 प्रवाशांचे जीव वाचवले. आत्महत्या आणि बेकायदेशीर रूळ ओलांडतानाचं प्रकरण. मध्य रेल्वेकडे 44 घटनांची नोंद. यंदा थंडीच्या लाटेची शक्यता नाही. हवामान विभागानं दिलेल्या दीर्घकालीन अंदाजात माहिती. जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता कमी. नागपुरात आठवडाभर ढगाळ वातावरणाचा हवामान खात्याचा अंदाज. 1 ते 7 जानेवारी दरम्यान तुरळक पावसाची शक्यता. पुणे महापालिकेकडनं अस्वच्छ ठिकाणांसाठी 82 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांवरती कारवाई केली जाणार. अकोल्यामध्ये थंडीच्या दिवसात भाज्यांचे दर वाढले. बाजारात भेंडी, दोडके, वांगे 30 रुपये पाव, मेथीची गड्डी 20 रुपये आणि गवार 160 रुपये किलोवर. नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं वर्षभरात 675 गुन्ह्यातनं 2,50,00,000 वसुली. अवैधरित्या दारूची तस्करी, दारू विक्री करणाऱ्यांवरती कारवाई. वर्धा पोलिसांची शहरामध्ये मोठी कारवाई. 15 लाखांचा देशी विदेशी दारू अड्डा जप्त. विशेष पथक शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. ठाण्याच्या शहापूरमध्ये बेलूक इथल्या गावठी हातभट्टीचे अड्डे नष्ट. बेधुंद तळीरामांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई दराचा प्रश्न चिघळणार. मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. धुळ्यामध्ये पपईला अवघा 4 ते 5 रुपये किलो भाव. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक. शेतकरी आर्थिक संकटात. काही दिवसांआधीच पपईला होता 23 ते 24 रुपये इतका दर. धुळ्यामध्ये दह्यानं लघु प्रकल्पामध्ये अल्प जलसाठे. फक्त पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा वापर करा असे प्रशासनाचे आदेश. वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यामध्ये ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करत राजीनामे. नवीन मतदार नोंदणीमध्ये साताऱ्यात कराड अव्वल स्थानावर. कराड उत्तर दक्षिण मतदारसंघातील 40,000 मतदारांची नावं कमी. प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांची माहिती. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये सिंचनासाठी 37 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर. अपूर्ण सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार. नंदुरबार शहरामध्ये पाणी टंचाईच्या समस्या जाणवणार. पाणी टंचाई दूर करण्यासाठी शहरातील हातपंपाच्या सर्वेक्षणाला सुरुवात. नगरपालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात.
धुळ्याच्या आर्वी ग्रामपंचायतीला पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षकांची भेट। विकास कामांबद्दल प्रशिक्षकांकडून ग्रामपंचायतीचं कौतुक। वाशीमध्ये शेतमालाच्या दरवाढीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची पदयात्रा। रिसोडमधून निघालेली पदयात्रा उद्या वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार। भंडाऱ्यामध्ये सायकल रॅलीद्वारे एनसीसी विद्यार्थ्यांचं जनजागृती अभियान। राष्ट्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत उसगावामध्ये विद्यार्थ्यांना पर्वतारोहणाची संधी। धुळ्याच्या मोहाडीमध्ये राज्य शूटिंग बॉल स्पर्धेचं उद्घाटन। हौशी शूटिंग बॉल असोसिएशन आणि आदर्श ग्रुपकडून मोहाडीच्या पिंपळा देवी शाळेमध्ये स्पर्धेचं करण्यात आलं आयोजन। वाशीमध्ये सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या चालकाचं काम बंद आंदोलन। नव्या वाहतूक नियम कायद्याविरोधात चालक आक्रमक। जाचकाठी रद्द करण्याची मागणी। वर्धा जिल्ह्यामध्ये 14 महिन्यात गुन्हेगारीचा आलेख घसरला। पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वर्ध्यामध्ये कमी। जळगावच्या कुसुंब्यामध्ये जवान भानुदास पाटील यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। कर्तव्य बजावताना गुजरातच्या भुजमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। नंदुरबारमध्ये कामगारांना ई-श्रम कार्ड काढण्याचे आवाहन। कार्डधारकांना केंद्र शासनाकडून 2 लाखांचा अपघाती विमा दिला जाणार। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये कन्नड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांची विमानातून दिल्लीवारी। मुंबई ते दिल्ली इथल्या ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तर लाल किल्ला आणि संसद भवन सुद्धा दाखवण्यात येणार। अमरावती शहरामध्ये लवकरच स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लागणार। खासगी कंपनीकडून सर्वेक्षणाचं काम सुरू। प्रीपेड वीज मीटरमुळे नागरिकांना आधी पैसे भरल्यानंतरच वीज मिळणार। परभणीमध्ये दुपार पेरणीनंतर हरभरा पीक बहरला। पोषक वातावरणामुळे कोळपणीच्या कामाला सुरुवात। अयोध्येमध्ये स्थापन होणारी प्रभू श्रीरामाची मूर्ती ठरली। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घोषित करणार। रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे 5 वर्षीय प्रभू रामाची मूर्ती तयार। 2023च्या अखेरच्या आठवड्यामध्ये सेन्सेक्समध्ये 1133 अंकांची उसळी। आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचं मार्केट कॅप 1,29,000 कोटींनी वाढलं। सेन्सेक्स 72,484 अंकांच्या सर्वोच्च पातळीवर।